हडसर गावात तर पोहोचलो आम्ही, पण पाणी नाही आमच्याकडे. आम्ही पाणी कॅरी नाही केलं, त्याच्यामुळे आता इथं पाणी बॉटल शोधतोय पहिल्यांदा, कारण ऊन जास्त आहे, पाणी जास्त वरती घेऊन जायचं आपल्याला. काकू पाणी भेटेल बॉटल? भेटलं का रे पाणी? आता पाणीच पाणी, गाडावर पाणी भेटेल का नाही माहिती नाही. खिंडीत जायचं. हां हां. आणि खिंडीत ती झाडं आहे ना, हां, झाडातून वरती निघायचं वरचा. हां, तो खुंटीचा मार्ग. नमस्कार मंडळी, मी बाले जामखेडे, स्वागत आहे तुमचं या भन्नाट सेद्रीमधील JV व्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आता आपण आलो आहोत हडसर या गावामध्ये आणि आज आपण करतोय हडसर किल्ला एक्सप्लोर. तर जवळपास 2 वर्षामागे मी इथे आलो होतो आणि एक मावळ्याचा कॉस्ट्यूम म्हणजे मावळ्याचा पोशाख घालून आपण किल्ला सर केला होता खुंटीच्या वाटेने. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. तर अशाच प्रकारे आपण खुंटीच्या वाटेनेच आज चालवलोय, पण भरपूर असं ऊन झालंय. टायमिंग चुकलाय आमचा, 11 वाजलेत आता जवळपास. आम्ही ट्रेक चालू केलाय, सकाळी चालू करायचा प्रश्न लेट केला राहू सकाळी. चला काही हरकत नाही, पाणी वगैरे घेतलंय आता मजबूत आणि निघतोय आपण ट्रेकला वरती. तर बघितलं तर आपल्यासोबत कोण आला, एक फेमस युट्यूबर प्रशील, सायको प्रशील आपल्यासोबत आहे. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे 1 ते 1 वर्षानंतर आम्ही सोबत ट्रेक करतो ना. मला तर वाटते 2 वर्षानंतर. याच्या पहिले आपण रायलिंग पठार केला होता बस. मित्रांनो, तसा जबरदस्तीने आणलो याला. हा येत नव्हता, याला जबरदस्तीने उचलून आणलो. हे बरोबर आहे. कसं होतंय, मेचा महिना आहे, काय थोडे 2 पावलं चालले की घाम सुटायला लागलाय चांगलाच. जिथं जिथं लेट हा शब्द येईल ना, तिथं तिथं प्रशीलचं नाव येईल, लक्षात ठेवा. चला 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 राव. हडसर गावापासून आपण थोडं पुढे आलो की असं मस्त एक आंब्याचं झाड लागलं इथं आणि इतकी एवढी सावली ना. समोर दिसते आम्हाला खुंटीची वाट. कुठेत कैऱ्या? हे कैऱ्याचा गुच्छा पान आहे. अरे एक तरी लागू दे, पान तरी पडू दे आंब्याचं. मित्रांनो, साधारण जर हडसर किल्ल्याला जर तुम्हाला जायचं असेल तर हडसर किल्ल्याला 2 मार्ग आहेत. एक राजमार्ग आहे आणि इकडनं जर बघितलं तर खुंटीची वाट आहे या साईडनी. तर आपण जे हडसर गाव आहे तिथं आपण गाडी पार्किंग करून आपण खुंटीच्या मार्गाने चाललोय, कारण की खुंटीचा मार्ग थोडा धोकादायक आहे किंवा अशा बरेच आपण या गोष्टीबद्दल ऐकलं असेल, पण आपल्याला थोडा एक्सपिरियन्स आहे. मागच्या वेळेस आपण हा खुंटीचा मार्ग पूर्ण केलेला आहे, त्याच्यामुळे आपण खुंटीच्या मार्गाने व्यवस्थित आणि वरती पोहोचूयात. ही आहे मित्रांनो कैरी. 2 कैऱ्या भेटल्यात आम्हाला. अशक्य सुंदर कैऱ्या. आता मीठ आणलं नाही रे, मीठ लावून खाल्लं असतं. आता काय कैऱ्या लावून खाऊ आपण. पण इथे आल्यावरती अशी भरपूर झाडी आहेत आणि अशी मस्त थंड हवा सुटली. कदाचित रात्री वातावरण म्हणजे 4-5 वाजता संध्याकाळच्या वेळेस वातावरण चेंज होऊ शकतं. गुरं जनावरं चरायला जात असतात इथे आसपास, त्याच्यामुळे त्यांच्या पायाचे जे निशाण असतात त्यामुळे वाटा बरंच फुटतात. मित्रांनो, गडावर ट्रेकिंग करण्या अगोदर गावातील स्थानिक लोकांशी 5 ते 10 मिनिटं थांबून त्यांच्याशी सध्या परिस्थितीत असणाऱ्या गडाची माहिती घेऊनच ट्रेकिंग चालू करा. मित्रांनो, कडक उन्हाळ्याचे दिवस आले. या जागेवर आपल्याला भेटत आहे रानमेवा. झाडामध्ये छोटे छोटे जे काही असे पदार्थ राहते, जसा करवंदा, हे खाऊ शकतो. तो चांगला आहे, खाऊन टाक. भाई बेहोश पडून राहायचा नाही, चांगला आहे. तोंडावर मारला असता तू आता माझ्या. काडी रे, किडे कसे लाल लाल किडे भरपूर बघू शकतो. कुठल्या प्रकारचा किडे आहे काय? लाल कलरचा आहे, त्याच्या अंगावरती 2 डॉट आहेत असे. हे अशा भर उन्हामध्ये थंड पाणी पिण्याची मजाच काय वेगळी आहे. अमृत पिल्याची फिलिंग येत आहे. सही. आता ऊन बरंच झालंय आणि घरचे म्हणतात कशाला मारायला गेलं एवढं उन्हाचं ट्रेकला, पण त्यांना काय माहिती, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये सह्याद्री आमच्यासाठी हा स्वर्गच आहे. दम लागलाय तसा. पूर्ण सह्याद्री दिसतोय ना, खूप सुंदर असा दिसतोय आणि हवा मस्त सुटली. आता वरती आल्यावर थोडं हवा सुटली, भारी वाटते, पण थोडासा दम कमी व्हायला लागला आत्ता. मंडळी, आपण आता जे पाठीमागं बघतोय ती आहे वरती खुंटीची वाट, जी की हडसर किल्ल्याची सगळ्यात थरारक अशी वाट मानली जाते. ती वाट आपण पार करून वरती जाणार. दमलो रे बाबा, जाम धापा लागल्यात आता. पाणी प्यायला लागतंय. हो, तर अशा पूर्ण उन्हाचा ट्रेक करत, धापा टाकत आपण इथपर्यंत पोहोचलो खुंटीच्या वाटेजवळ. हीच ती मागे दिसणारी खुंटीची वाट. आपण 2 वर्षापाठीमागे मावळ्याच्या पोशाखामध्ये आपण ही खुंटीची वाट सर केली होती, की आपल्याला एक तो अनुभव घ्यायचा होता की त्या काळामध्ये मावळे गड कसे सर करीत होते. तर पुन्हा आपण 2 वर्षानंतर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण पुन्हा हडसरला व्हिजिट करतोय.
सातवन राजसत्ता म्हणजे महाराष्ट्राला पडलेले सुरेख स्वप्न. इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्या 2000 वर्षापूर्वी सातवन राजाचा उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यामधील शिलालेखात आढळतो. ही खुंटीची वाट आपल्याला चढायची इथून, आणि हे दगड असे चांगले जसे गरम झालेले आहेत, हाताला चटके बसतायत अक्षरशः. आणि इथून आपण वरती चढतोय. हा पूर्ण थरारक असा क्लाइंब करून वरती चाललोय. प्रशील चल. सातवन राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला, आणि त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी अशा बुलंद किल्ल्याची निर्मिती झाली. परफेक्ट असं आपल्याला ग्रिपला पकडायचं आहे आणि वरती जायचं आपल्याला. मित्रांनो, या खुंटीच्या वाटेला खुंटीची वाट असं का म्हणतात, कारण की हा पूर्ण असा रॉक क्लाइम्बिंग आहे पुढे, आणि ह्याच्यामध्ये अशा खुंट्या ठोकलेल्या आहेत, म्हणजे असे रॉड ठोकले, त्याला खुंटी बोलतात गावाकडच्या भाषेमध्ये. तर त्याच्यामुळे याला खुंटीची वाट असं बोललं जातं इथे. आणि इथून आपण हा क्लाइंब पूर्ण करतोय पुढे वरती. इथे मोठा पाऊल टाकायचं आपल्याला. बापरे, अरे बापरे. त्या काळी नाणेघाटपासून काही अंतरावर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर या गावी बाजारपेठ वसली गेली. सातवन यांच्या सत्ता काळात महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर गड किल्ल्यांचे साथ चढले व नंतरच्या राजकर्त्यांनी त्याला पेलू पाडले. सारा सह्याद्री टप्प्याटप्प्यावरील गड कोटांनी सजला. काळाच्या ओघात या किल्ल्यातील काही किल्ले विस्मृतीत गेले. यातील एक किल्ला म्हणजे हडसर किल्ला. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड देखील आहे. आरामात गोप्रो धडकतोय. गोप्रो 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 दिसतोय. ये वर थोडा ये. थांब थांब थांब, सरळ करू दे त्याला. एक मिनिट. हां, पण हातांची चांगली वाट लागते. आई शपथ. चल प्रशील, आरामात, व्यवस्थित खाचामध्ये पाय टाकत. आपण हा पूर्ण क्लाइंब करून वरती गेलो तर हात बघा असे लाल झालेत एकदम असे उन्हाने. मित्रांनो, आत्ताच आपण खुंटीची वाट चढून वरती आलो. असा थ्रिलिंग एक्सपिरियन्स करून वरती आल्याला आपल्याला एक गुहा बघायला मिळते इथे. पावसाळ्यामध्ये थोडंफार पाणी साचत असेल इथे, आणि जर तुम्ही हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आले तर इथं राहण्याची सुद्धा सोय तुम्हाला होईल. आता थोडंसं पुढे गेलं अजून एक थोडं थ्रिलिंग अशी आपल्याला क्लाइंब करायचं तिकडे, आणि तिथून पलीकडे पण एक गुहा आहे. पण इथून जो सह्याद्री दिसतोय ना, खूप जबरदस्त. हा दुसरा टप्पा थोडासा आपल्याला इझी आहे थोडासा, पण इथले दगड आहे ना असं जास्त तापला. इथं जास्त अजून चटका बसतोय दगडांचा आपल्याला आणि या खुंटीचा.
आपण आता तो दुसरा टप्पा पार करून आल्यावरती हडसरचा जो क्लाइंब केला आणि इथं आल्यावरती हा जो दिसतोय आपला हा एक बुरुज होता ॲक्च्युली. हा पूर्ण इथं ढासळलेला आहे आणि ढासळल्यामुळे इथे एक रस्ता तयार झाला आपल्या इथून वरती जाता येते. इथपर्यंत हा पूर्ण ढासळला आहे आणि समोर बघतोय आपण ते झाड पूर्ण आहे ना त्या बुरुजामध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे ना ते बुरुज पण ढासळण्याची जास्त शक्यता आहे तिथे. ते जर झाड नाही काढत त्याच्या मुळं आरपार गेलेले आहेत. आता इथून आपण वरती गेल्यावरती डायरेक्ट गडावर पोहोचतोय आणि गडावर जाऊन आपण आता पूर्ण एक्सप्लोअर करूयात. चला तर मग. अरे बापरे, चला फायनली मित्रांनो आपण हडसरवरती पोहोचलेलो आहोत. पूर्ण असं वाळलेलं आहे गवत की समोरच आपल्याला श्री हनुमानाचं मंदिर आपल्याला इथं बघायला मिळतं. मंदिर म्हटलं तर आजूबाजूला फक्त दगड रचलेले आहेत आणि हे फक्त अवशेष आपल्याला बघायला मिळतात. आणि आपल्याला इथं मारुतीरायाचं दर्शन घेऊन आपण पुढे निघूयात. जय बजरंगबली, विठ्ठल पांडुरंग पंढरी, हाच स्वर्ग सह्याद्री. भरपूर असे ऐतिहासिक वास्तू आपल्याला इथं बघायला मिळतात, जसे की पाण्याचे टाकं वगैरे आहेत, मंदिर आहेत. आणि जर विशेष बघायला गेलं ना इथं गुरांची विष्ठा पडली आहे. म्हणजे भरपूर सारे जनावर इथं वरती चरायला येतात. आणि हे येत कुठून असतील तर ॲक्च्युली गडाला एक दुसरा मार्ग आहे जो की राजमार्ग आहे. त्या राजमार्गावरनं हे सगळे गुरे वरती येतात. नुसती गुरांची विष्ठाच नाही, तर इथं एक गुर आपण पडून आहे मेलेला. मेल आहे? अरे बापरे, गाय आहे काय? गाय किंवा कुठलं? अच्छा, गाय मरून पडली इथे अक्षरशः. इथं वरती आलो आणि अक्षरशः वास सुटला तर बघतो तर काही तर गाय मरून पडलेली इथे. आणि सगळं त्याचे अवशेष बघा तुम्ही. बापरे, सगळे हाडं दिसतात फक्त. इथे आतमध्ये आल्यावरती आपल्याला एक मंदिर बघायला मिळतंय आणि मंदिर असं थोडंसं पडक्या अवस्थेमध्ये मंदिर आहे. मी मागच्या वेळेस आलो होतो तर मला मूर्ती एक्झॅक्टली माहिती नव्हती, पण एक देवीची मूर्ती असं बोलतात. पावसाळ्यात आले तर इथे तुम्ही झोपू शकता. इथे काय हे पाणी पूर्ण हिरवं झालंय, शेवाळ झालंय सगळं. आणि हे जनावरांनी सगळं तुडवलेलं आहे. म्हणजे पाणी पिण्यासाठी मे बी जनावर आतमध्ये गेले असतील, पण पूर्ण असं खचखच एकदम दलदल झालंय इथे सगळं. बघितलं गडावरती किती असे गायी आपल्याला बघायला मिळतात जे की असं चरायला वरती येतात. वरती चारा वगैरे त्यांना भेटत असेल. आपण जे आता मंदिराचे अवशेष बघितले त्या साईडला आणि असं एक पक्कं मंदिर आपण इथं पुढे आलं ते बघायला मिळतं. हे महादेवाचं मंदिर इथे आल्यावरती आपण थोडं दर्शन घेऊया, थोडं विश्रांती करूया. इथे आपल्याला पूर्ण असा सुकलेला जो भाग दिसतोय, खोलगट थोडासा भाग येते. तर हे ॲक्च्युली आहे ना पूर्ण हे तळ आहे. पावसाळ्यामध्ये हे पूर्ण असं तळ भरून जाते पाण्याचं या गडावरती. पण आता उन्हाळा कारण पूर्ण हे सगळं सुकलेलं आहे. या साईडला बघता मित्रांनो इथे कमानी टाका बघायला मिळते. आपल्याला पूर्ण पाणी असं हिरवं झालेलं आहे. आणि गडावरती जे गुरं दिसतात आपल्याला, जे गाई म्हशी चरायला येतात गाई मोस्टली, तर ते इथलं पाणी वगैरे पित असतील आतमध्ये जाऊन. आणि इथं बोर्ड लावलेला आहे कमानी टाकं. बघता इथं गडावरती आपल्याला 3 तोफा बघायला मिळत आहेत, जे की आपण आता कमानी टाकं बघितलं. त्या कमानी टाकाचं खोदकाम करताना, त्याचं संवर्धन करताना ह्या 3 तोफा याच्यामध्ये सापडलेल्या आहेत. गडावरती जर असं संवर्धन केलं तर खूप सुंदर आपला गडाचा इतिहास आपल्याला जागृत झाल्यासारखा वाटेल आणि जगल्यासारखा वाटेल. असं मस्त या बाजूला, म्हणजे हे पश्चिम बाजू या साईडला इकडे तोफाचं तोंड करून ठेवलेलं आहे. खूप भारी आहे. आणि या पश्चिम साईडला बघितलं आपल्याला तिथून नाणे घाट दिसतोय, नानांचा अंगठा, जीवधन. आणि इथं खाली बघितलं आपल्याला निमगिरी किल्ला दिसतोय, चावंड किल्ला. आजूबाजूला पूर्ण परिसर आपल्याला निहाळता येतोय, बघता येतोय. पण या साईडला राजमार्गावरती इथं या साईडला आल्यावरती धान्य कोठारजवळ मस्त असं क्लायमेट चेंज होतंय पूर्ण. बहुतेक पाऊसही पडू शकतो. इथं पूर्ण असं निलगिरीची झाड दिसतात. किल्ल्यावर आल्यावर आपल्याला धान्य कोठार असं दिसणार सुद्धा नाही. आपल्याला ते शोधावं लागतं थोडंसं इथं येऊन. आपण आता धान्य कोठारच्या आतमध्ये चाललोय. हे बघितलं पूर्ण असं गोमुख आकाराचं धान्य कोठार आहे. कोणाला कळणारही नाही की धान्य कोठार असेल इथे. धान्य कोठारामध्ये आल्यावर आपल्याला अशा 3 देवळ्या दिसतात, म्हणजे 3 गुहेसारखं दिसतात आपल्याला. ह्याच्या आतमध्ये गेल्यावरती पूर्ण असं खोलगड भाग आहे पूर्ण. आणि या साईडला अजून खाली खोलगड भाग आहे. आणि समोर जर बघितलं याच्यामध्ये तर 3 अशा मोठे दरवाजे त्याच्यामध्ये. या साईडला 1, 2 आणि इकडे अजून एक दिसतोय. भरपूर मोठे आहे. सही ही बरीच खोल आहे आतमध्ये, भरपूरच. येऊन जा. इथं राहायची पण सोय चांगली होईल तुम्हाला. आणि इथे
बऱ्याच लोकांनी चुली पण पेटवलेल्या दिसतात, जेणेकरून इथे स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे. आणि धान्य कोठार खूप असं ऐतिहासिक काळातला धान्य कोठार आहे. पूर्ण अंधार दिसतोय आतमध्ये. हा आहे तो गडाचा राजमार्ग. बघायला गेलं तर खरं गडाचा मार्ग हाच आहे. खुंटीची वाट हा मानवनिर्मित आहे, नंतर बनवलेला आहे तो. आणि खरं तर गडावर येण्याचा जाण्याचा मार्ग जो होता हा राजमार्ग होता. इथून आता पायऱ्याने आपण खाली जाऊयात. जो लागला तो दरवाजा इथे, आणि या साईडला 2 खोबणे दिसतात आपल्याला इथे. इथे बरेच लोकांनी आता चूल वगैरे मांडलेली, म्हणजे इथे राहू सुद्धा शकतात. इथे नाईट स्टे करू शकता वगैरे तुम्ही गडावर आले तर. आणि इथे आपला हा दरवाजा बघायला मिळतोय. असा भक्कम असा हा दरवाजा इथे बसवलेला आहे, बघताय. असं पूर्ण ऐतिहासिक वाटतंय पूर्ण मस्त. इथूनच पाठीमागे हा जो ध्वजारोहण आहे, हा जो इथं भगवा आपण लावलेला आहे, इथे इथूनच नळीची वाट सुद्धा आहे. ही थोडीशी रिस्की वाट आहे. इथून आपल्याला खाली जायचं म्हटल्यावरती थोडं अवघड आहे ह्या नळीच्या वाटेने. म्हणजे खुंटीची वाट, नळीची वाट आणि राजमार्ग असे 3 मार्ग आपल्याला आता समजलेत. पहिले आपल्याला फक्त 2च मार्ग माहिती होते. राजमार्ग आहे आणि वरती बघतोय ढग पूर्ण काळे झालेत असे. हा तो पहिला दरवाजा किल्ल्याचा, आणि इथं आल्यावरती अशी थंड हवा वरती फेकली जाते. आणि इथूनच ज्या ज्या पायऱ्यात आपण आता इथून खाली आलेलो आहे, आणि इथे आपण बघतोय देवळी आकार आहे इथे. आणि हा जो दरवाजा आहे असा भक्कम स्वरूपात हा दरवाजा इथे लावलेला 2 वर्षापूर्वी, जो की सह्याद्री प्रतिष्ठाननी ही दरवाजा इथे म्हणजे दुर्गार्पण जे बोलतात ते इथे 16 केला होता, दुर्गार्पण 16. हा सुंदर अशा प्रकारचा आणि भक्कम असा दरवाजा अजून सुद्धा मजबूत अशा अवस्थेमध्ये इथे उभा दिसतोय आपल्याला. आणि आता हा दरवाजा पण बघितला तर गोमुख आकाराचाच आहे, म्हणजे यू शेप मध्ये दरवाजा बनवला, म्हणजे गोमुख आकाराचा दरवाजा बनवलेला असा, जेणेकरून शत्रूला गडाचा दरवाजा कुठे ही गोष्ट, ही कल्पना सुद्धा त्याला येणार नाही, की दरवाजा सुद्धा त्याला खालनं दिसणार नाही गडाचा. अशा स्वरूपात हा किल्ल्याचा दरवाजा बनवलेला आहे. ही ती आहे वाट जी की गडावरती येण्याची राजमार्गाने. आणि समोर आल्या आपल्या इथे एक बोर्ड बघायला मिळतोय. या बोर्डवरती पूर्ण असं किल्ल्याचा एक नकाशा दिलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण असं पायरी मार्ग, महादरवाजा, नळीची वाट किंवा आपले किल्ले निमगिरीकडे जाण्याचा मार्ग, हे सगळं मॅप इथे आणि फोटो सुद्धा त्या बोर्डवरती दिले. आपण नळीच्या वाटेने किंवा खुंटीच्या वाटेनेच उतरणार आहोत. तिकडनंच आपल्याला हडसर गावामध्ये आपल्याला खाली पोहोचायचंय. बघू आता नळीच्या वाटेने जातोय का आपण खुंटीच्या वाटेनेच जातोय. पावसाचं वातावरण झालेलं आहे, ढग काळे झालेत, पाऊस कधी येऊ शकतो. हडसर किल्ला एक्सप्लोअर करताना सकाळपासून एवढं ऊन खाल्लं आपण, आणि आता 4:30-5 होत आलेत, तर वातावरण पूर्ण असं चेंज झालं, पूर्ण ढगाळ. आणि आम्ही आता फायनल डिसिजन घेतलं खुंटीच्या वाटेने उतरूया, कारण की हडसर गावामध्ये आपण गाडी लावलेली आहे. तर फायनली मंडळी आपण पूर्ण हा हडसर किल्ला एक्सप्लोअर करून खाली आलेलो हडसर गावामध्ये. आणि इथे आजींचे इथं आम्ही हेल्मेट वगैरे ठेवले, तर मस्त आजीने आम्हाला थोडंसं पाणी दिलं आणि जरा तोंड वगैरे धुतलं, थोडं आता फ्रेश वाटतं, नाही तर खूप पूर्ण डिहायड्रेट झाली होती बॉडी. सो तर हडसर किल्ल्याचा तुम्हाला थरारक व्हिडिओ हा कसा वाटला? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आज 2 जण होतो आम्ही, खूप दिवसानंतर ट्रेक केला, मजा आली एकदम जबरदस्त. म्हणजे अशा सह्याद्रीमध्ये भटक्यामध्ये, अशा सह्याद्रीच्या ट्रेकमध्ये ही जोडी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही जोडी आवडत असेल तर अजून समोर आपण असेच भन्नाट कोलॅबरेशन्स आणि अशा सोबत व्हिडिओज बनवूया. ओके, जय महाराष्ट्र. चला बस, आता काही बोलण्याच्या लायकीच ना, आपण घरी निघू. आता अंगामध्ये काही हेच नाही राहिली एनर्जी. आता माझा शूट झाला, आता प्रशील गेल्यावरती शूट करायला, त्याचा रिटेक चालू आहे. आता वरती गेला आणि खाली येतोय, हे बघा. आता परत आम्हाला इथं बॅग ठेवलं, ते घेऊन वरती निघायचं. वरती रिटेकसाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते, भरपूर ऊन जास्त आहे राव.